न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। डहाणू प्रकल्पातील पहिले 12वीचे केंद्र रणकोळ इंग्रजी पेपरने परीक्षेला सुरुवात। दिनांक 10 फेब्रुवारी 2026 पासून इयत्ता 12वीची उच्च माध्यमिक परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली असून ही परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येत आहे। यावर्षी राज्यभरातून 15.32 लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले असून ही परीक्षा फेब्रुवारी 10 ते 18 मार्च 2026 या कालावधीत पार पडणार आहे। राज्यभरात परीक्षेचे आयोजन 3387 परीक्षा केंद्रांवर करण्यात आले आहे। डहाणू प्रकल्प अंतर्गत पहिले 12वीचे परीक्षा केंद्र असलेल्या शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा रणकोळ तालुका डहाणू जिल्हा पालघर येथे परीक्षा शांत, शिस्तबद्ध व भयमुक्त वातावरणात सुरू झाली आहे। या केंद्राचा क्रमांक 2182 आहे। रणकोळ येथील परीक्षा केंद्र हे आदिवासी विकास विभाग डहाणू प्रकल्पातील पहिले 12वीचे केंद्र ठरले असून या केंद्रावर एकूण 368 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। या केंद्राशी संलग्न शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे। शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा रणकोळ येथील 102 विद्यार्थी, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तवा येथील 66 विद्यार्थी, अनुदानित आश्रमशाळा साखरे येथील 103 विद्यार्थी, अनुदानित आश्रमशाळा रानशेत येथील 64 विद्यार्थी तसेच RM ठाकूर विद्यालय वाणगाव येथील 32 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। परीक्षा केंद्रावर 15 वर्गांमध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक वर्गात महाराष्ट्र राज्य मंडळाच्या नियमानुसार CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत। परीक्षेपूर्वी सर्व विद्यार्थ्यांना बोर्डाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले। तसेच कॉपीमुक्त अभियानाची शपथ देऊन विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। या परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक म्हणून संतोष सगर व संगीता चौधरी तर उपकेंद्रसंचालक म्हणून श्रीकांत चव्हाण काम पाहत आहेत। परीक्षेच्या पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर असून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे। संपूर्ण केंद्रावर प्रशासन, शिक्षक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभत असून कोणताही अनुचित प्रकार घडू न देता परीक्षा सुरळीत पार पडत आहे। iNews 28 मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट।